कुठेच जयंती? तुमच्या मनात. फालतूपणा करू नकोस जयंती. नीट विचारलं तेवढं उत्तर देत जा. बरं एक प्रॉब्लेम झालाय. अगं बाई, आमच्या सावळीनं बी गायला नकार दिला का काय माई? हा प्रॉब्लेम यावेळेस सावली नाहीये. नीट ऐक. एक खूप मोठी इव्हेंट कंपनी आहे. तिचं खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय ताराला. ताराला म्हणजे मला. जर आपण हा कार्यक्रम केला तर गडगंज पैसा मिळणार आहे आपल्याला. आणि मला मिळाला म्हणजे तुलाही मिळेल, हो की नाही? अहो मग ही तर भारी गोष्ट आहे ना. प्रॉब्लेम काय यात? प्रॉब्लेम तुला माहित नाहीये का? अगं एवढं काम येतंय चालून समोर, लक्ष्मी समोरून चालून येते, पण तारा ती कुठे तयार आहे गायला? हे बघा जयंती, आपण आजवर इतके प्रयत्न करून बघितले पण तारा गायला तयार होत नाहीये. आता आपल्याला कसंही करून ताराला या कॉन्सर्टसाठी तयार करायचंय. नाही अहो, काळजीच करू नका तुम्ही. कशा गातात ना तारा मॅडम त्या बघाच तुम्ही. त्याला काय म्हणतात माहितीये का? नाक दाबलं की तोंड उघडतात. तुम्ही काळजीच करू नका. तारा मॅडम गाणार म्हणजे गाणार. शेवटी पैसे महत्वाचे आहेत नाही, आहे की नाही? कामाला लाग. तारा मॅडम काहीतरी डोकं लावायला लागेल जयंती. नमस्कार काका. आम्हाला जरा माहिती हवी होती तुमच्याकडनं. प्लीज मदत कराल का आमची? हो, नक्कीच नक्कीच साहेब. पण आपल्याला कशाच्या संबंधात माहिती हवी होती? एका अपघातासंदर्भात माहिती हवी होती. अपघात? हां. आपल्या गावाजवळ मागे कुठला अपघात झालेला आठवतोय तुम्हाला? हा, मागे एक बाईक दरीत पडली होती बघा. आणि त्याच्या आधी एक ट्रक रस्त्याच्या कडेला पडला होता. अन हो, अहो आपला तो राम्या मागे नशेत गाडी चालवताना मेला की. त्यानंतर कुत्रं आडवं गेल्यावर एक गाडी सरळ विजेच्या खांबाला धडकली बघ. आणि विजेचा धक्का लागून तो मनुष्य जाग्यावरतीच मेला. एक मिनिट काका, तुम्ही हे सगळं आत्ताच सांगताय ना? होय मॅडम, पण हे गेल्या 3-4 वर्षातले अपघात आहेत. अहो नाही, आम्ही तुम्हाला 25 वर्षांपूर्वीचं विचारतोय. हां. एका गाडीचा अपघात झाला होता आणि त्यात एक लहान मूल होतं. त्याच लहान मुलाला इथल्या गावातल्या अनाथ आश्रमात ठेवलं होतं. त्या अपघाताबद्दल तुम्हाला काही आठवतंय का?